नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाकडून एक निर्णय देण्यात आलेला आहे. ज्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. तो निर्णय जो आहे अतिशय अन्यायकारक आहे. तर असा काय निर्णय देण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आहे मुंबईमधील या ठिकाणी एका निर्णयाबद्दल बोलत असताना सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की एखादा व्यक्ती जर शिव्यात येत असेल किंवा जातीबद्दल तो एखाद्या जातीबद्दल घाणेरडं काही बोलत असेल किंवा जातीचा एखादा अपमान करत असेल, परंतु तो अपमान एकांतात करत असेल, तर त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही किंवा ती शिवीगाळ मानली जाऊ शकत नाही किंवा तो अपमान देखील मानला जाऊ शकत नाही. अशा प्रकारचा त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो निर्णय किंवा अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे मित्रांनो, बौद्ध समाजाकडनं SC ST कॅटेगरीच्या लोकांकडनं केला जात आहे. त्या ठिकाणी निर्णय देत असताना एखाद्या खाजगी घराच्या 4 भिंतीच्या आत इतर कोणी त्या ठिकाणी उपस्थित नसताना झालेली कथित जातीवाचक शिवीगाळ किंवा अपमान हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निर्णय त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा जो निर्णय आहे मित्रांनो, न्यायमूर्ती NV अंजरिया आणि त्यासोबत PK मिश्रा यांच्या खंडपीठाने सोमवारी हा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात जो आहे महत्त्वाचे स्पष्टीकरण आता मिळालेले आहे. त्याचसोबत त्या ठिकाणी बोलत असताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(1) र व आणि त्याचसोबत 3(1) स अंतर्गत गुन्हा नोंदविण्यासाठी जातीवाचक अपमान किंवा शिवीगाळ ही लोकांच्या नजरेसमोर घडलेली असणं आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे, तरच त्या ठिकाणी समोरच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. न्यायालयाच्या मते जर एखादी घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आणि उपस्थित लोक आरोपीने वापरलेले अपमानक शब्द प्रत्यक्ष ऐकू किंवा पाहू शकत असतील, तरच त्या घटनेला कायद्याअंतर्गत गुन्हा मानलं जाऊ शकतं. मात्र जर कथित घटना एखाद्या खाजगी घराच्या आत घडली किंवा त्या ठिकाणी अन्य कोणी उपस्थित नसेल, तर ही घटना लोकांच्या नजरेसमोर घडली असे मानले जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आणि असे नमूद करत त्यांनी या ठिकाणी खाजगी जागा ही काही परिस्थितीमध्ये सार्वजनिक मानली जाऊ शकते असं बोललं जात आहे. तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय त्या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक नाराज झालेले आहेत. तर याबाबत तुमचं काय मत आहे, खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.